एकाने वडिलांचं ऐकलं नाही, एकाने आईचं ऐकलं नाही आणि एकाने गुरूंचं सुद्धा ऐकलं नाही. तुमच्यापैकी असं आहे का कोणी? ठीक आहे का असं कोणी? नाही ना? मग तुम्ही चांगले आहात तरी सुद्धा. हा, तरी आपण बरे म्हणायचं. स्वतः देव सुद्धा वैकुंठ सोडून संतांच्या घरात येत आहेत, संतांच्या सान्निध्यात येत आहेत. तो का संत तुमच्या घरी येणार आहेत का? कारण एकटा ऐकून काय करणार? घरात कावळा कोयल बनतो, बगळे जे आहेत ते हंस बनतात. नाही ते मुख्यमंत्री पदच नको. ते खराबच आहे. त्या डॉक्टरांना असं म्हणणार आहात का की तुम्ही डॉक्टर आहे का? दिसतंय ना ते डॉक्टर आहे. ब्राह्मणत्व चांगलं नाही किंवा जे वर्ण व्यवस्था आहे ती चांगली नाही. म्हणजे असं झालं, दुनिया चले ना श्री राम के बिना, रामजी चले ना हनुमान के बिना. म्हणून म्हणतात की सत्संग करा, म्हणून म्हणतात की धर्मगुरूंकडे जावा, म्हणून म्हणतात की संता या बजावे सर्वस्वेस. आणि आता विवेक कुठं मिळेल? कुठल्या मॉलमध्ये, कुठल्या दुकानात मिळेल? एखाद्या दुकानाचं किंवा मॉलचं नाव माहिती असेल तर सांगा बरं का. काय रेटनी मिळेल? स्वतःहून पतीपासून दूर जाताय, स्वतःहून दूर राहताय, तर किमान तुम्ही तुमच्या चारित्र्याची तरी काळजी करा ना. स्वतःच्या कॅरेक्टर म्हणजे त्याचं तरी जपा. चारित्र्य गया तो सब कुछ गया. मग बुद्धी तुमच्याकडे किती असू द्या, विवेक नाही तर काही कामाचं नाही. रावण सगळ्यांना मागे टाकलं, इतका स्वतः तो बुद्धिमान होता. दहा डोकं होती, 10 डोकं. एका मुलाने आईचं ऐकलं आणि एका मुलाने आईचं नाही ऐकलं. प्रभू श्रीराम त्यांनी आईची आज्ञा, वडिलांची आज्ञा पाळली, परंतु भरत यांनी आईची आज्ञा नाही पाळली. बुद्धीचा ऑडिटर आहे लक्षात. तुमचे बुद्धीने सुद्धा घेतलेले सगळे निर्णय योग्यच असतील असं बिलकुल नाही. मला खूप वाटेल की खूप शहाणपणाचा निर्णय हा. अजिबात नाही. शहाणपणाचा निर्णय आहे की नाही, तो योग्य आहे की नाही याची पारख सांगा. आता देव पण वेळा आहे का? वैकुंठ सोडून संतांच्या सदनी राहतोय. रामकृष्णारी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं शिव्स ॲस्ट्रोलॉजी या चॅनलमध्ये. मी मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट ज्योतिषी शिवराम बोरगावकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर जसं की आपण पाहत आहोत रामचरितमानस रामकथेबद्दल आपण इथे चर्चा सुरू केलेली आहे. तर कथेला आपण सुरुवात करूयात. आज आपण काय काय पाहणार आहोत मी तुम्हाला एक थोडक्यात गोष्टी सांगतो. एक तर आहे राम आणि कृष्ण यांच्यात काय फरक आहे. तसं तर काही फरक नाहीये, परंतु काही गोष्टींचा फरक आहे. तर तो काय फरक आहे ते आपण पाहणार आहोत. सर्वांचं स्मरण इथे तुलसीदासजी यांनी केलेलं आहे, तर त्यांचं सर्वांचं स्मरण आपण करणार आहोत. गुरुचा महिमा, ठीक आहे, गुरूंचा महिमा आणि गुरूंचं स्मरण इथे आपण करत आहोत. भगवंताचं स्मरण करत आहोत. समर्थांची चौपदी आहे ते पण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ब्राह्मणांना वंदन केलेलं आहे. ब्राह्मण म्हणजे कोण हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच वर्ण व्यवस्थेबद्दल पण आपण थोडंसं बोलूयात. सोबतच सत्संग म्हणजे काय, सत्संगाचा महिमा काय, त्याची गरज काय आहे, काय जरूरत आहे सत्संगाची, आणि शेवटचं म्हणजे विवेक म्हणजे काय आणि का जरुरी आहे विवेक असणं, आणि ते तो विवेक आपण कसा प्राप्त करायचा, या गोष्टी आपण 1 बाय 1 आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कथेला सुरुवात करण्याआधी आपण प्रार्थना करूयात. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. रामकृष्णरी. तारनहार सुनले पुकार, करुणाधाम अब की बार. देर न कर प्रभु देर न कर, आभिजा अब देर न कर. हे दुःख भंजन देर न कर, संकट मोचन देर न कर. रामकृष्णरी. मेरी पीर सुनो मत देर करो, मेरी पीर सुनो मत देर करो. अब तो जीवन हारी पग राखियो.
नाथ चक्रधारी। संकट की घड़ी प्रभु मुँह पे पड़ी, संकट की घड़ी प्रभु मुँह पे पड़ी, आज धीर हारी पग राखियो, अब मेरी पग राखियो। कृष्ण चक्रधारी त्राहि मां, त्राहि मां। मैंने तुम्हें सौंप दी लाज देह प्राण की, नाथ तुम ही जानो मेरे मान अपमान की। त्रेता में रावण ते मुक्त करी जानकी, द्वापर में रक्षा करो द्रौपदी के मान की। यह चिरहरण द्रौपदी को मरन, यह चिरहरण द्रौपदी को मरन, देखे सभा सारी पग राखियो, अब मेरी पग राखियो। कृष्ण चक्रधारी त्राहि मां, त्राहि मां। द्वारिका के नाथ जो भीगी भीगी आओ, हो चुकी परीक्षा प्रतीक्षा ना कराओ। कृष्ण और कृष्णा की नाते को निभाओ, भक्त को बचा के अपनी आन को बचाओ। मेरी लाज लुटी तो होगी हंसी, मेरी लाज लुटी तो होगी हंसी, जगत में तिहारी पग राखियो, अब मेरी पग राखियो। कृष्ण चक्रधारी अब त्राण दो या प्राण दो, अब त्राण दो या प्राण लो, मैं थक गई मुरारी पग राखियो। हे नाथ चक्रधारी कृष्णा 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 त्राहि मां। कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुख शोकहारी। कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुख शोकहारी। कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुख शोकहारी। कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 दुःख शोकहारी। ओके, तर चला आपण सुरू करूयात आजच्या व्हिडिओला, आजच्या कथेला. मी एक विनंती करेन तुम्हा सर्वांना की तुम्ही तर ही कथा जरूर ऐकाच, परंतु तुमच्या घरी सुद्धा इतरांना सुद्धा ही कथा, हा व्हिडिओ पाहायला लावा, जरूर लावा. लहान मुलांना देखील हे ऐकायला जरूर द्या, असं मी म्हणेन. ठीक आहे. आता मी थोडंसं राम, कृष्ण आणि महादेव यांच्याबद्दल एक गोष्ट पुढे जाण्याआधी मला एक सांगावीसे वाटते की राम कथा जी आहे ना, जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं रामकथेचं काय महत्व आहे वगैरे, तर समाजासाठी आहे ना राम, प्रभू श्रीराम हे बेस आहेत. ठीक आहे, पाया आहे समाजाचा. रामायण कळलंच पाहिजे, बाकी सगळ्या जे आहेत ना हे पुढच्या गोष्टी आहेत. कृष्ण, भगवान शिवजी हे सगळे पुढच्या गोष्टी आहेत, आणि तुम्हाला जोपर्यंत राम कळत नाहीत ना तोपर्यंत काही फायदा नाही पुढे जाण्यात. ठीक आहे, त्यामुळं रामायण कळलंच पाहिजे, रामकथा ही कळलीच पाहिजे, आणि नुसतं ऐकणं नाही, म्हणजे ऐकलीच पाहिजे. आणि ऐकणं म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय पहिल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर ही कथा ऐकलीच पाहिजे आणि त्याचं आचरण देखील जरूर आपण करायला पाहिजे. ठीक आहे,
रामायण, राम आणि कृष्ण बद्दल मी काही गोष्टी आहेत मी मला सांगतोय, खूप इंटरेस्टिंग आहेत. ठीक आहे. राम आणि कृष्णामध्ये काय काय फरक आहे, तसं तर एकच आहेत. ठीक आहे. भगवान विष्णूचेच अवतार आहेत, पण तरी काही गोष्टी आहेत खूप इंटरेस्टिंग, ते मी तुमच्या सोबत शेअर करेन. बघा की रामकथा जे आहेत ना, साधारण 200हून जास्त रामकथा आहेत असं म्हणतात बरेच जण. ठीक आहे. म्हणजे खूप रामकथा आहेत. आपल्या मराठीमध्ये संत एकनाथ महाराजांनी सुद्धा भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने इतर वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खूप रामायणं लिहिलेली आहेत. ठीक आहे. रामकथेबद्दल लिहिलेलं आहे, परंतु कृष्णकथा एकच आहे. राम जे आहे ते गुणात्मक आहे, कृष्ण कथा जी आहे ती लीलात्मक आहे. ठीक आहे. लीला आहे तिथे खूप, म्हणजे कृष्णकथा नेक्स्ट लेवल. ठीक आहे. नेक्स्ट लेवलची गोष्ट आहे ती, ते लीला आहेत सगळ्या, लीलात्मक आहे ते. आणि रामकथा जी आहे ती गुणात्मक आहे. राम आणि कृष्ण, अक्षर सुद्धा बघा तुम्ही. ठीक आहे. राम लिहायला एकदम सरळ साधं सिंपल, कृष्ण पेढे. ठीक आहे. गोविंदा गोविंदा. कृष्ण जे आहेत हे संध्याकाळी 12 वाजता जन्माला आले. राम जे आहेत हे दुपारी 12 वाजता जन्माला. कृष्ण जे आहेत हे त्यांचा जन्म कुठे झाला? जेलमध्ये. ठीक आहे. कारावासमध्ये जन्म झाला. आणि रामाचा, प्रभू श्रीरामाचा जन्म महलमध्ये झाला. ठीक आहे. राजमहालात झाला. कृष्ण जे आहेत हे श्यामवर्णीय आहेत आणि राम जे आहेत हे नीळवर्णीय आहेत. रामकथेमध्ये जर बघितलं ना, सगळेजण आपण म्हणू की एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. रामायणामध्ये भरताचं तेवढंच महत्व आहे, रामायणामध्ये उर्मिलाचं तेवढंच महत्व आहे, रामायणामध्ये कैकेयीचं तेवढंच महत्व आहे, राजा दशरथांचं महत्व तेवढंच आहे, लक्ष्मणाचं तेवढंच महत्व आहे, सीता मातेचं तेवढंच महत्व आहे. त्यानंतर एवढंच काय, रावणाचं सुद्धा तेवढंच महत्व आहे. ठीक आहे. हनुमान आहेत. हनुमान म्हणजे जेवढे रामाची जेवढी मंदिरं आहेत तेवढी हनुमानाची मंदिरं आहेत असं म्हणतात बरेच जण. ठीक आहे. तर हनुमानाचं खूप महत्व आहे. विभीषण आहे, सुग्रीव आहे, सगळ्यांचं महत्व आहे. ठीक आहे. इथे सगळ्यांना स्पॉटलाइट मध्ये आणलेलं आहे भगवंताने. ठीक आहे. हे रामायणाचं. आता कृष्ण कथेमध्ये काय आहे की कृष्ण, मी जसं म्हणलं की एकतर श्यामवर्णी आहेत आणि श्यामवर्ण जो असतो तो दुसऱ्यांना वर येऊच देत नाही. ठीक आहे. सगळं जे आहे ते कृष्णाभोवती फिरतं. सगळं जे आहे ते कृष्णाभोवती फिरतं. फक्त कृष्ण 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 चक्रधारी कृष्ण 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 दुःख शोकहारी कृष्ण 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 चक्रधारी कृष्ण 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 दुःख शोकहारी. तर इथं सगळ्या गोष्टींमध्ये कृष्ण आहे ना, सगळ्या गोष्टींमध्ये कृष्ण मेन आहे, कृष्ण मेन रोल आहे. ठीक आहे. सगळं सेंटर ऑफ अट्रॅक्शन सगळं कृष्णाकडे आहे. तर हे आहे राम आणि हे आहेत आपले श्रीकृष्ण. रामकथेमध्ये बघा कर्तव्य आहे, म्हणजे कर्मप्रधानता आहे. आणि कृष्ण कथेमध्ये कर्तव्य आहे, कर्मप्रधानता आहे आणि लीला आहे. बस तिथं एन्जॉय केलंय, खूप एन्जॉयमेंट आहे, लीला आहे भगवंताची. आणि एक महाराज आहेत, त्यांच्या कथेमध्ये मी ऐकलं होतं की त्यांनी खूप छान हे सर्व ऑब्झर्वेशन केलंय की रामासारखं वागणं सगळ्यांना शक्य आहे पण कुणी वागत नाही, आणि कृष्णासारखं वागणं अशक्य आहे पण तरी सुद्धा सर्वांची मरमर तिकडे आहे म्हणतात. गोविंदा गोविंदा. ठीक आहे. कृष्णाला बघा की पूर्णपणे असं फॉलो करायच्या भानगडीत पडू नका. ठीक आहे. कृष्णावरती फक्त प्रेम करा. डोंट फॉलो मी, ओनली लव्ह मी, कृष्ण म्हणतात. ठीक आहे. तर राम जे आहेत ना ते बेसिक आहेत, एकदम बेसिक आहेत. त्यामुळं राम कळलेच पाहिजेत, रामकथा ही कळलीच पाहिजे. कृष्ण आणि महादेव जे आहेत, आपण हे पुढचे विषय आहेत, आपण हे नंतरच पाहिलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला रामकथा कळत नाही तोपर्यंत. नुसतं कळलं नाही, ते वळायला पण पाहिजे. चरणात सुद्धा त्या गोष्टी यायला पाहिजेत. आता अजून एक गोष्ट की महाभारत का झालं होतं.
ठीक आहे. महाभारत का झालं होतं तर बघा, रामायण कळलं नाही म्हणूनच महाभारत झालं असंही आपण म्हणू शकतो. किती महत्व आहे रामायणाचं, रामकथेचं, यावरून आपण लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे. रामायणामध्ये भावांभावांमध्ये मला हे राज्य नको म्हणून गोष्टी सुरू होत्या आणि हे कळलं नाही म्हणून महाभारत झालं. ठीक आहे. काय म्हणजे किती गर्व आणि माणूस किती अहंकारी बनतो. 5 गाव सुद्धा दिली नाहीत त्यांना. भावाभावांमध्ये इकडे म्हणतात की हे राज्य तुम्ही घ्या इकडे, आणि इकडे कृष्ण कथेमध्ये, महाभारतामध्ये हे राज्य आम्हाला द्या म्हणून सगळं भांडण आहे. ठीक आहे. कळलं पाहिजे. आणि तेच आहे की रामायण कळलं नाही म्हणून तर महाभारत झालं. रामायण जर कळलं असतं तर हे भाऊ एकमेकांमध्ये भांडले असते का? नाही. सुईच्या टोका एवढं सुद्धा जमीन देणार नाही म्हणले दुर्योधन. काय किती तो अहंकार. म्हणजे बरं ठीक आहे, राज्य गेलं राहू दे, किमान 5 गाव दे म्हणले होते, किमान 5 गाव नाही. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की रामायण कळलं नाही म्हणून महाभारत झालं. ठीक आहे. तर आपण रामचरितमानसच्या कथेला 1 by 1 त्यामधल्या सर्व गोष्टी आपण पाहूयात. यामध्ये बघा की 7 कांड आहेत. ठीक आहे. कांड म्हणजे भाग आहेत. त्यामध्ये कुठले कुठले तर एक आहे बालकांड, दुसरा आहे अयोध्याकांड, तिसरा आहे अरण्यकांड, चौथा आहे किष्किंधा कांड, 5वा आहे सुंदरकांड. ठीक आहे. सुंदरकांडचे बरीच लोक पाठ करतात. म्हणजे माहितीये, आमच्याही घरी आई आणि सोबतची सर्व भजनी मंडळ जे आहेत ना, बऱ्याच ठिकाणी सुंदरकांडचे पाठ केले जातात. तुम्ही ते खूप ऐकलं असेल. ठीक आहे. सुंदरकांड आहे 5वा, 6वा आहे लंकाकांड आणि 7वा आहे उत्तरकांड. तर अशा या 7 विभागात हे रामकथा आहे. आपण ऑब्व्हियसली पहिल्या बालकांडापासून आपण सुरुवात करणार आहोत. परंतु सुरुवात करण्याच्या अगोदर इथं तुलसीदासजी काय करतायत की सर्वांचं ध्यान करतायत, सर्वांचं स्मरण करतायत, त्यांना वंदन करतायत, त्यांची आठवण करतायत. कुणाकुणाचं आठवण केली आहे, कुणाकुणाचं ध्यान केले आहे, आपण पण 1 by 1 त्या गोष्टी पाहूयात. तर सगळ्यात प्रथम निश्चितच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती श्री गणेशानीच होते. इथे गणेशाची, गणपती बाप्पाची आठवण स्मरण करतात, त्यांना वंदन करतात तुलसीदासजी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपणही गणपती बाप्पांचं स्मरण करूयात, त्यांना वंदन करूयात आणि त्यांना प्रार्थना करूयात की आपली ही रामकथा व्यवस्थितरित्या पुढे जात राहो. पुढे सरस्वती माता यांचंही वंदन करतात, त्यांचंही स्मरण करतात तुलसीदासजी. सोबतच वाल्मिकी आहेत, त्यांचंही स्मरण करतात. वाल्याचा वाल्मिकी होणारी आपली संस्कृती आहे. ठीक आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या, वाल्मिकी ऋषी म्हणजे मूळ रामायण जे आहे ते वाल्मिकी यांनी लिहिलं होतं. ठीक आहे. आणि वाल्मिकी कोण होते, त्यांचा बॅकग्राऊंड काय होतं हे तुम्ही नक्कीच एकदा बघा. आपण कधी हवं तर स्पेशल त्यावर चर्चा करूयात. पण खूप वाईट मार्गावर असलेले व्यक्ती होते, दरोडेखोर होते, लुटारू होते, लोकांना प्रसंगी त्यांनी मारून सुद्धा टाकलेलं आहे, अनेक वध केलेले आहेत, मनुष्यवध केलेले आहेत, खूप पापकर्म केलेले आहेत. आणि असा व्यक्ती सुद्धा, म्हणजे लक्षात घ्या, तुमच्यापैकी असं आहे का कोणी? ठीक आहे का असं कोणी? नाही ना? मग तुम्ही चांगले आहात तरी सुद्धा, तरी आपण बरे म्हणायचं. ठीक आहे. मग बघा की अशा व्यक्तीला सुद्धा चांगले संस्कार झाले आणि त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. महान आहे आपली संस्कृती. ठीक आहे. आणि इथे सुधारणेचा प्रत्येकाला प्रत्येक क्षणी चान्स आहे, वाव आहे. जब जागो तब सवेरा म्हणतात ना, जब जागो तब सवेरा. तर असे वाल्याचा वाल्मिकी झालेले वाल्मिकी ऋषी यांचं स्मरण यांनी इथं केलेलं आहे तुलसीदासजी यांनी. पुढे ते गौरीशंकरजी, महादेव, शिवजी यांचं स्मरण करतात. पुढे हनुमानाचं स्मरण करतात. भक्त प्रल्हाद महाराज यांचं सुद्धा स्मरण ते करतात. यावरून एक गोष्ट आठवते, छान आहे बरं का, की बघा प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या वडिलांचं ऐकलं नाही. त्यांचे वडील हिरण्यकश्यपू राक्षस होते. विष्णूची सेवा करू नकोस, विष्णूची पूजा करू नकोस, त्याचं नामस्मरण करू नकोस असं
प्रल्हाद महाराजांना ते खूप त्यांनी त्रास दिला होता यासाठी, तर त्यांनी वडिलांचं ऐकलं नाही. तसंच भरत, रामायणामध्ये जर बघितलं तर भरत जे आहेत यांनी सुद्धा त्यांच्या आईचं ऐकलं नाही. ठीक आहे. कैकेयीने जो भरतसाठी जे राज्य मागून घेतलं होतं त्या राज्याच्या गादीवर बसण्यास त्यांनी विरोध केला. नको म्हणले, मला नाही बसणार, नकोय मला ते राज्य. आणि त्यांनी ऐकलं नाही आईचं. बाकी त्यांना जसं योग्य वाटलं त्या पद्धतीने ते 14 वर्ष त्यांनी राहण्याची तयारी नंतर पुढे दाखवली. परंतु राज्य कारभार हाती घेण्याबद्दल त्यांनी आईचं ऐकलं नाही. शिवाय राजा बली यांनी सुद्धा त्यांचे गुरु जे होते शुक्राचार्य त्यांचं ऐकलं नव्हतं. म्हणजे लक्षात घ्या की एकाने वडिलांचं ऐकलं नाही, एकाने आईचं ऐकलं नाही आणि एकाने गुरूंचं सुद्धा ऐकलं नाही. ठीक आहे. यावरून आपल्याला काय लक्षात येतं बरं? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, यांनी का ऐकलं नाही बेसिकली, कारण सर्वजण यांना भगवत प्रेमापासून, भगवंताच्या भक्तीपासून दूर करत होते. ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांची गोष्ट ऐकली नाही. त्यामुळं एक लक्षात घ्या की भगवंताच्या भक्तीपासून तुम्हाला जे कोणी दूर करतील, मग ते तुमचे वडील असतील, ते तुमचे आई असेल, ते तुमचे गुरु असतील, कोणीही असो, भगवंताच्या प्रेमापासून, भगवंताच्या भक्तीपासून जो कोणी तुम्हाला अडवेल त्याला तुम्ही अंतर द्यायला पाहिजे, त्यांचं तुम्ही नाही ऐकलं पाहिजे. असं नाही की नाही वडील आहेत, नाही आई आहे, नाही माझे गुरु आहेत, नाही असं नाही. तर या गोष्टी तुम्ही जरूर लक्षात घ्याव्यात. पुढे तुलसीदासजी यांनी शत्रुघ्न, त्यानंतर लक्ष्मण, स्वतः सीताराम, ब्राह्मण, संत आहेत, गुरुदेव आहेत, या सर्वांचं देखील इथे स्मरण केलेलं आहे. त्यांना देखील त्यांनी वंदन केलेलं आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धः स्वानंतस्थमीश्वरम. श्रद्धा आणि विश्वासाचे जे स्वरूप आहेत श्री पार्वतीजी आणि गौरीशंकरजी, शंकरजी, त्यांना मी वंदन करतो असं म्हणत आहेत. ज्यांच्या कृपेशिवाय आपल्याला भक्ती प्राप्त होऊ शकत नाही असे स्वतः गौरीशंकरजी यांचं त्यांनी स्मरण केलेलं आहे. तसंच पुढे वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. ज्ञानमय आणि नित्याच्या शंकर रूपी गुरूंचं मी वंदन करतो, ज्यांच्या कृपेने, ज्यांच्या आश्रित होण्याने जो वक्रोपी चंद्र, ठीक आहे, जो टेढा चंद्र आहे ना, तो सुद्धा सर्वत्र वंदित आहे, त्याला सुद्धा सगळीकडे वंदन केलं जातं. अशी ज्यांची कृपा आहे त्यांचं सुद्धा मी इथं स्मरण करतो, वंदन करतो असं तुलसीदासजी म्हणत आहेत. पुढे इथे गुरुची महिमा सांगितलेली आहे तुलसीदासजी यांनी. काय लिहित आहेत, काय म्हणतायत इथे तुलसीदासजी? बंदौ गुरुपद कंजरामा कृपा सिंधू नर रूप हरी महामोहतम पुंज रामा जासू वचन रबी कर निकर. मी त्या गुरूंच्या चरण कमलांची वंदना करतो जे कृपेचे समुद्र आहेत, जे कृपेचे समुद्र आहेत आणि नररूपामध्ये, नररूप हरी, ठीक आहे, नररूपामध्ये ते स्वतः श्री हरीच आहेत. अशा गुरूंची मी वंदना करतो, ज्यांच्या वचनामुळे जे मोहरूपी जो अंधकार आहे तो पूर्ण नाहीसा होतो ना. सूर्याच्या किरणांसारखा त्यांचा प्रभाव असतो, त्यांच्या वचनांचा प्रभाव असतो. अशा गुरूंचं मी स्मरण करतोय असं तुलसीदासजी इथे म्हणत आहेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुची काय आवश्यकता आहे असं काही जणांना वाटू शकतं, तर आहे बरं का, गुरुची आवश्यकता आहे. गुरु मेहरबान तो चेला पहलवान. ठीक आहे. माझं स्वतःच सुद्धा गोष्ट जर सांगायची झाली ना, तर मी ज्योतिषशास्त्रामध्ये खूप वर्ष माहिती होती आणि बस रॅन्डमली असं फक्त भटकत होतो मी म्हणेन. ठीक आहे. प्रोफेशनली बसून त्याचं कन्सल्टेशन करणं, एखाद्या निर्णयापर्यंत येणं, हे काही मला शक्य होतच नव्हतं. खूप भटकत होतो मी. परंतु ज्या वेळेस गुरुची कृपा झाली ना, बस आता तुम्ही कुंडली ठेवा. मी जसं म्हणलं की मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट आहे मी. त्या व्यतिरिक्त सुद्धा बाकी विषय सुद्धा मी पाहू शकतो, पण हे 2 विषय खूप महत्त्वाचे सुद्धा आहेत लाईफमध्ये. तर खास करून कुंडली मिळण्यासाठी दोघांची कुंडली समोर आली
चटकन मला कळतं की हे गोष्ट कशी जाईल, काय काळजी घ्यायला पाहिजे, याला पास करायचं की नापास करायचं काय हे चटकन कळतं. ही कृपा कुणाची आहे? ही कृपा भगवंताची आणि ही कृपा माझ्या गुरूंचीच आहे. त्यांच्यामुळेच मला हे सामर्थ्य प्राप्त झाले. तर गुरूंची आवश्यकता आहे, त्यामुळं आपण सर्वांनी गुरूंचं स्मरण करूयात. मी सुद्धा माझ्या सर्व गुरूंचं स्मरण करतो. संत तुकारामजी जे आहेत इथे खूप छान एक गोष्ट सांगतात सद्गुरूंबद्दल बोलत असताना. ठीक आहे, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. ठीक आहे, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. बिघडलो नाही, आम्ही बी घडलो. ठीक आहे, मराठी भाषा खूप सुंदर आहे, जसं छान आहे, सुंदर आहे. ठीक आहे, माझी भाची आहे ईश्वरी, इशू आम्ही तिला म्हणतो. तर इशूला आम्ही कधी म्हणलं की काय चाललंय इशू, ती सुद्धा असंच म्हणते, काय बी नाही. तर ते जे काय बी नाही आहे ना, तसं आहे ते की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, असं तुकारामजी त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात. खूप छान आहे, भाषा खूप छान आहे, गोडी आहे. प्रत्येक आपल्या इथं बघा थोड्या अंतरावरती भाषा जी आहे ती बदलते, ऍक्सेंट जी आहे ती बदलते. आणि मला कामानिमित्ताने तसं पाहायला गेलं तर ऑलमोस्ट पूर्ण महाराष्ट्र फिरून होतंय माझं. आणि इवन महाराष्ट्र झालं, कोकण झालं, तुमचं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडे फिरून होते. आणि वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो. तिथल्या जी ऍक्सेंट आहे ना, त्यांची जी बोली भाषा आहे ती खूप छान वाटते ऐकायला आणि बोलायला सुद्धा छान आहे. काही जण नावं ठेवतात पण, ठीक आहे, असं काही नाही. पुणे मुंबई किंवा स्पेसिफिक कुठल्या रिजनच्याच गोष्टी चांगल्या आहेत भाषेबद्दल ना, आमची ऍक्सेंट चांगली त्यांची खराब, सगळं आपलं आहे. ठीक आहे, असं कुणालाही नावं ठेवू नका. खूप गोडवा आहे प्रत्येक ऍक्सेंट मध्ये, खूप छान आहे. ठीक आहे, तर त्या ऍक्सेंट मधला तो बी घडलो असं ते वर्णन आहे. आपण ते पाहूयात संत तुकारामजी यांनी काय सांगितलेलं आहे. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. सद्गुरूच्या संगे शिष्य बी घडले, सद्गुरूच्या संगे शिष्य बी घडले, शिष्य बी घडले सद्गुरूची झाले, शिष्य बी घडले सद्गुरूची झाले. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. सद्गुरूंचं महत्व सांगतात, आपण गुरुचं महत्व बघतोय. ठीक आहे, 1 by 1 ज्यांची आठवण करतात तुलसीदासजी, त्यांचं 1 by 1 आपण पाहतोय. ठीक आहे, तर गुरूंचं आपण चर्चा करतोय, तिथे आपण ही गोष्ट डिस्कस करतोय संत तुकारामजी यांनी काय सांगितलंय त्याबद्दल. ठीक आहे, पुढे म्हणतायत की परिसाच्या संगे लोह बिघडले, परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सोनियाची झाले, लोह बिघडले सोनियाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. गोपाळाच्या संगे गोपी बिघडल्या, गोपाळाच्या संगे गोपी बिघडल्या, गोपी बिघडल्या कृष्णमय झाल्या, गोपी बिघडल्या कृष्णमय झाल्या. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागराची झाली, नदी बिघडली सागराची झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. छान आहे. अशा पद्धतीने सद्गुरू जे आहेत ते कृपा करत असतात, तुम्हाला घडवत असतात. ठीक आहे, पुढे भगवंताचं स्मरण करतात. ठीक आहे, तुलसीदासजी स्वतः भगवान विष्णू यांचं स्मरण करत आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं.
वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं. अशा पद्धतीने स्वतः भगवंताचं देखील इथे स्मरण करतायत. जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी. रामकथा ऐकतोय, एक गोष्ट अजून आठवली मला. अर्थ आणि भाव कसे बदलतात ना ते बघा. एकदा राम म्हटलं तर संबोधन आहे, 2 वेळेस राम राम म्हटलं तर अभिवादन आहे. ठीक आहे. 3 वेळेस कोणत्याही घटनेबद्दल राम 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 असं जर म्हणलं तर ती संवेदना आहे. ठीक आहे. आणि पुन्हा पुन्हा राम म्हटलं तर ते संकीर्तन आहे. ठीक आहे. आणि बोलतच राहिला तर ती साधना आहे. आणि साधनेची निरंतरता झाली तर ती सिद्धी आहे. ठीक आहे. त्यामुळं ही राम नामाची जर सिद्धी तुम्हाला मिळाली तर त्या तुमच्या आयुष्याचं सार्थक आहे. ठीक आहे. त्यामुळं राम राम म्हणा, राम राम म्हणा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. नामस्मरण म्हणूनसाठी करणं जरुरी आहे. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. पुढे भगवंताबद्दल वर्णन करत असताना तुलसीदासजी यांनी किती छान लिहिलंय बघा, की मुक होई वाचाल पंगू चढई गिरिबर गहन, जासु कृपा सो दयाल द्रवऊ सकल कलिमल दहन. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. काय म्हणतात की मुक होईल वाचाल पंगू चढई गिरिवर गहन, जासु कृपा सो दयाल द्रवऊ सकल कलिमल दहन. ज्यांच्या कृपेने जो मुका आहे तो सुंदर असं बोलू लागतो. ठीक आहे. जो अबोल आहे, जो मुका आहे तो सुंदर बोलू लागतो. जो लंगडा लुळा आहे तो सर 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 दुर्गम असा पहाड आहे ना, डोंगर तो चढून जातो, ज्यांची कृपा झाल्यामुळे. ठीक आहे. अशा त्या भगवंताचं स्मरण ते करत आहेत आणि सांगत आहेत की कलियुगाच्या, ठीक आहे, कलियुगाच्या सगळ्या पापांना साडून टाकणारे जे भगवान आहेत त्यांनी माझ्यावर कृपा करावी आणि मला आशीर्वाद द्यावा, माझ्यावर दया करावी, असं तुलसीदासजी म्हणत आहेत. ठीक आहे. सांगत आहेत, मागणं मागत आहेत. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा एक खूप सुंदर मागणं केलेलं आहे प्रभू श्रीरामांनाच. तर खूप छान आहे आणि आपण त्याला समर्थ चौपदी म्हणून ओळखतो. त्याचं वाचन पठण नेहमी करावं असं ते आहे. काय काय कृपा मागत आहेत, काय काय मागणं मागत आहेत समर्थ रामदास स्वामी, चला बघूयात आपण. जय जय रघुवीर समर्थ. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो देणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास मने मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, चाड कथा मज दे रे राम, तस्तक टाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपन मज दे रे राम, बहुत पठांतर दे रे राम, दास मने रे सद्गुण थाम, उत्तम गुण मज दे रे राम. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपन मज दे रे राम,
ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विन तू मज दे रे राम, दास मने मज दे रे राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. तर अशा पद्धतीने खूप छान मागणं मागितलेलं आहे प्रभू श्रीरामांकडे. चला आता पुढे जाऊयात. पुढे तुलसीदासजी ब्राह्मणांचं आणि संत समाजाचं सुद्धा स्मरण करतात, त्यांना सुद्धा वंदन करतात. काय म्हणतायत की बंदऊ प्रथम महिसुर चरणा, मोह मनीत संशय सब हरणा, सुजन समाज सकल गुण खानी, करऊ प्रणाम सप्रेम सुबानी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बंदऊ प्रथम म्हैसूर चरणा. काय म्हणतात ते की पृथ्वीचे जे देवता आहेत, जे ब्राह्मण देवता आहेत, त्यांच्या चरणांची सुद्धा मी इथे वंदना करतो, जे की अज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या सगळ्या शंकांचं निरसन करणारे आहेत. अशा सर्व ब्राह्मण वर्गांना सुद्धा मी वंदन करतो असं सांगत आहेत. तसेच सगळ्या गुणांची खान म्हणलेलं आहे, ठीक आहे. सगळ्या गुणांची खान असा आपला संत समाज, ठीक आहे, त्यांचं सुद्धा प्रेम सहित मी सुंदर वाणीने प्रणाम करतो असं तुलसीदासजी इथे म्हणत आहेत. सो त्यांचं सुद्धा आठवण केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा इथे प्रणाम केलेला आहे, ठीक आहे, स्मरण केलेलं आहे. आता एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटेल. एक ब्राह्मण हा जो शब्द आला आता इथे, आणि इथं ब्राह्मण आणि वर्ण व्यवस्था याबद्दल थोडस आपण चर्चा करूयात की काय आहे ब्राह्मण म्हणजे काय. बरेच जण ना काय होतं की ब्राह्मणांना दोष देतात किंवा ब्राह्मणत्व चांगलं नाही किंवा जे वर्ण व्यवस्था आहे ती चांगली नाही, अशा पद्धतीची गोष्टी बोलताना आपण बघत असतो. तर काय आहे याबद्दल सत्य काय आहे थोडंसं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भगवद्गीतेमध्ये अध्याय क्रमांक 4, चौथ्या अध्यायात 13वा श्लोक काय म्हणतात. स्वतः भगवान श्रीकृष्ण काय म्हणले इथे की चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशा. सिंपल आहे, फक्त हे एवढं लक्ष द्या तुम्ही. काय म्हणतायत की हे जे चातुर्वर्ण आहेत मया सृष्टम, मी त्याची रचना केलेली आहे. आणि पुढे काय सांगतायत, गुण कर्म विभागशा, त्याचं विभाग कसं केलेलं आहे, गुण आणि कर्माने, ठीक आहे. इथे कुठे लिहिलंय जन्माने, जन्म कर्म विभागशा असं आहे का काही? इथे गुण कर्म विभागशा आहे ना, का जन्म गुण विभागशा असं लिहिलंय का? जन्म लिहिलंय का इथे? नाही ना, समजून घ्यायला पाहिजे आपण, ठीक आहे, की जी वर्ण व्यवस्था आहे ही स्वतः भगवंताने रचना याची केलेली आहे आणि त्याची जी विभागणी आहे तुमच्या गुणानुसार, तुमच्या कर्मानुसार हे विभागलं गेलं आहे. कुठेही तुमच्या जन्माचा संबंध नाहीये, ठीक आहे. आणि काय माहितीये का, हे खूप याची ब्युटी बघा. खूप सायंटिफिक रित्या, खूप सिस्टमॅटिक पद्धतीने भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगत आहेत. ज्योतिषशास्त्राबद्दल सुद्धा भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे, मी कधीतरी सांगेन त्याबद्दल, ठीक आहे. आता सध्या इथे काय सांगतायत ना वर्ण व्यवस्थेचं, ते बघा की ऑब्व्हियसली याला कोणीही चॅलेंज करू शकणार नाही. ते कसं मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे, आपल्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जर आवडत नसेल, ठीक आहे, तर आपले गुरुवर्य सर्व सांगतात. युट्यूबवर बरेच तुम्ही व्हिडिओज पाहू शकता, ते एकदा डिटेलमध्ये काय सांगतात की इंग्लिशमध्ये जर आपण म्हणलं, ठीक आहे, तुम्हाला ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य नको ना, एक टीचर क्लास वगैरे ते चालेल. सोसायटीमध्ये ते असतात, सगळ्याच ठिकाणी आहेत, ठीक आहे, ते चालेल. मिलिटरी क्लास, क्षत्रिय नको ना, मिलिटरी क्लास म्हणूयात, पोलीस क्लास, मिलिटरी क्लास, ते आहे की नाही? सगळ्या ठिकाणी आहेच ना. भारतात पण आहे, पाकिस्तानमध्ये पण आहे, अमेरिकेत पण आहे, इंग्लंडमध्ये पण आहे, सगळ्याच ठिकाणी आहे. पुन्हा बिझनेस क्लास आहे, सगळ्याच सोसायटीमध्ये आहे की नाही?
मला वैश्य बोलायला नको वाटते ना, ठीक आहे ना, बिझनेस क्लास म्हणूयात, हा ठीक आहे बिझनेस क्लास, ओके. शेवटी सर्व्हिस क्लास म्हणायचं का, सर्व्हिस क्लास सेवा, हा सर्व्हिस क्लास पण सगळीकडे असतो. मग हे सगळे वर्ण सगळ्या ठिकाणी आहेत, सगळ्या सोसायटीमध्ये हे वर्ण आहेतच. आपल्या इथं उलट त्याचं व्यवस्थित मांडणी सुद्धा झालेली आहे ना. त्यामुळं तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या शब्दांना तुम्ही खूप असं तुच्छ नका समजू, मी म्हणेन, ठीक आहे. आणि आजकाल गोष्ट अशी आहे, आजकाल नाही, आधी सुद्धा त्या गोष्टी शक्य होत्या. तुम्ही एकापेक्षा जास्त वर्णाची कामे सुद्धा करू शकता, ठीक आहे. तुमच्यामध्ये तसे गुण कर्म जर असतील तर ऍट अ टाइम तुम्ही 2 वर्णाची सुद्धा कामं करून असू शकाल. एकदा तुम्ही स्वतःचं अनालिसिस करा, ठीक आहे. आणि सगळेजण इम्पॉर्टंट आहेत इथे. कोणालाही जास्त महत्व, कोणालाही कमी महत्व असं देण्याचं काहीही प्रयोजन नाही, काहीही त्यामध्ये अर्थ नाही. मला मान्य आहे काही गोष्टींना आधी आणि इव्हन आताही सामाजिक काही कुप्रथा असतील, जन्माने काही गोष्टी बघून काही ठिकाणी कुप्रथा झालेही असतील, राईट, त्याचं काही परंतु त्या ज्या आहेत ना त्या सामाजिक कुप्रथा आहेत, लक्षात घ्या. ती धार्मिक कुप्रथा नाहीये, प्लीज समजून घ्या ही गोष्ट. कारण काय ना की माणूस शेवटी माणूस आहे ना, त्याचं माणूस बिघडण्याचे चान्सेस तर असतातच. त्यामुळे ही गोष्ट फक्त इथेच आहे असं नाहीये. म्हणजे ते सुद्धा मी हे मान्य करून चालतोय, अजून मी त्या वादामध्ये जात नाहीये की खरंच सामाजिक कुप्रथा आपल्याकडे होती की नाही, मी धरूनच चालतोय, ठीक आहे. फक्त मला सांगायचं काय की तुम्ही स्वतःबद्दल तो न्यूनगंड स्वतःच्या संस्कृतीबद्दल, स्वतःच्या धर्माबद्दल करून घेऊ नका, यासाठी माझं हे सांगणं आहे. कारण तुम्ही अमेरिकेचा इतिहास बघा एकदा, युट्यूबवर, गुगलवर एकदा बघा. तिथे कसं काळ्या आणि गोरं लोकांचा इतिहास राहिला आहे हे एकदा चेक करा, ठीक आहे. अमेरिका आहे, आफ्रिका आहे, इतरही बऱ्याच ठिकाणी, सगळ्या ठिकाणी आहे ना सामाजिक कुप्रथा या राहिलेल्या आहेत. कधीही कोणीही एखादा माणूस स्वतःला वरचढ समजतो त्यावेळेस तो दुसऱ्यावर अन्याय करण्याची त्याची मानसिकता होणं, ठीक आहे, तो त्याचा पर्सनल चॉईस आहे, पर्सनल कर्म आहे. कुठलाही धर्म सांगत नाहीये त्याला तसं वागायला. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण सामाजिक कुप्रथा म्हणूनच बघाव्यात, यामध्ये धर्माला दोष अजिबात देऊ नये, ठीक आहे. एवढं जरी समजलं ना तरी खूप आहे. हे जे जातीपातीचं राजकारण आणि जे काही सर्व चालतं हे सगळं द्वेष संपून जाईल. फक्त एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गुण कर्म विभागशा, आणि ते सगळीकडे आहे, ठीक आहे. कसं असतं की समजा एखादा डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टराच्या मुलाला तुम्ही डॉक्टरच म्हणणार का? नाही ना. तुम्ही जर डॉक्टरच्या मुलाला तुम्ही पण डॉक्टरच म्हणत असाल तर मग प्रॉब्लेम आपला आहे, थोडंसं आपल्याला समजत नाही असं मी म्हणेन, राईट. आणि भगवद्गीतेचा हा श्लोक म्हणूनसाठी तर आहे ना, हा श्लोक नाही लक्षात घेतलाय म्हणून जास्त प्रॉब्लेम आहे. त्यामुळं डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर म्हणणं आपण सोडून दिलं पाहिजे. जोपर्यंत डॉक्टराचा मुलगा शिकून प्रॅक्टिस स्वतः करत नाही तोपर्यंत नाही, ठीक आहे. ऍट द सेम टाइम, ठीक आहे, म्हणूनसाठी त्या डॉक्टराच्या मुलाला नावं ठेवण्यात पण उगीच तुमची शक्ती, आपली शक्ती आपण वाया नाही घातली पाहिजे. कारण काय की तो जो डॉक्टराचा मुलगा आहे ना तो लवकर आणि चांगला डॉक्टर होण्याची शक्यता तेवढीच जास्त असते, ठीक आहे. त्यामुळं उगीच विनाकारण नावं सुद्धा ठेवू नयेत, ठीक आहे. त्यामुळं बॅकग्राऊंड असेल तर वेल अँड गुड, पण जर नसेल तरी पण तुम्ही डॉक्टर होऊ शकता, इंजिनियर होऊ शकता, वकील होऊ शकता, काही होऊ शकता, राईट. तुमच्या गुण आणि कर्माने तुम्ही ते एस्टॅब्लिश करताय स्वतःला. आता ठीक आहे, आपण डॉक्टरांचंच बोलूयात की एखादा डॉक्टर बसलाय क्लिनिकमध्ये, पेशंट तपासतोय, हे करतोय, परंतु कुठल्या कारणामुळे त्याचे वडील किंवा त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते डॉक्टर नव्हतं, म्हणून त्यांच्या घरात आतापर्यंत कोणी वैद्य झाले नाहीयेत, डॉक्टर झाले नाहीयेत. पण आत्ता त्या व्यक्तीने डॉक्टरकीचा अभ्यास पूर्ण केलाय, डॉक्टर झालेली आहे ती व्यक्ती, आणि प्रॅक्टिस सुद्धा करत आहे. तर मला सांगा, तुम्ही तिथे त्या क्लिनिकमध्ये जाऊन त्या डॉक्टरांना असं म्हणणार आहात का की तुम्ही डॉक्टर आहे का? दिसतंय ना ते डॉक्टर आहे, असं का करताय? अरे
तिथे त्याचं सर्टिफिकेट लावलंय, तो स्वतः व्यक्ती प्रॅक्टिस करते, मग अजून का विचारताय तुम्ही? त्याचा गुण दिसतंय, त्याचं कर्म दिसतंय, तो डॉक्टर आहे, तुम्ही विचारताय का बरं? समजून घ्या यार ही गोष्ट. म्हणजे त्याच पद्धतीने ब्राह्मणांना बघितलं पाहिजे, त्याच पद्धतीने क्षत्रियांना पाहिलं पाहिजे, त्याच पद्धतीने वैश्य आहे, शूद्र आहे, आणि सगळी जण इम्पॉर्टंट आहेत. हे 4 पिलर आहेत समाजाचे. ठीक आहे, प्रत्येक पिलर महत्वाचा आहे. त्यामुळं विनाकारण कोणालाही दोष देऊ नका. जसं अजून एक मी उदाहरण देऊ इच्छितो की आपल्याकडे संविधान आहे, ठीक आहे, देश आपला, परंतु संविधान इतकं छान आपल्याकडे आहे, नो डाऊट, पण तरी सुद्धा भ्रष्टाचार होत आहेत, तरी सुद्धा नेते मंडळी काम करत नाहीत असं आपली तक्रार असते, राईट? मग का बरं? मग आपण संविधानाला दोष देतो का? नाही ना. एखादा मुख्यमंत्री भ्रष्ट निघाला तर नाही ते मुख्यमंत्री पदच नको ते खराबच आहे असं म्हणतो का? नाही ना, तो व्यक्ती खराब आहे, राईट? म्हणजे व्यक्ती दोष आहे, तो व्यक्ती दोष आहे, सामाजिक दोष आहे, तिथे इतर दोष नाहीये. ठीक आहे, त्यामुळं धार्मिक कुप्रथा कुठल्याही नव्हत्या. कुठलाही धर्म, आपला हिंदू धर्म असेल किंवा इतर कुठलाही धर्म असेल जगामध्ये, कुठलाही धर्म चांगल्याच गोष्टी सांगतो, हे एक लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळं ब्राह्मण म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगायचं होतं. मला माझे गुरु आहेत ते स्वतःबद्दल बोलताना असं सांगतात की त्यांचे वडील मिलिटरीमध्ये होते, तर ते त्यांच्या वडिलांना ब्राह्मण स्वतः बोलत नाहीत. ते म्हणतात की तुम्ही क्षत्रिय होता. आणि माझे गुरु 5 स्टार हॉटेलमध्ये कामाला होते, तर ते स्वतःला शूद्र समजतात, कारण मी सर्व्हिस करत होतो त्यावेळेस, है ना. आणि आता त्यांनी ते सगळं सोडून फुल टाइम अध्यात्मामध्ये आले आहेत, आणि आता ते स्वतःला ब्राह्मण बनवतात. सो तुमच्या कर्मानुसार तुमचं वर्ण ठरत असतं. प्रत्येकाला प्रत्येक वर्णात जाण्याचं स्वातंत्र्य नक्कीच आहे. तुमच्या गुणानुसार, कर्मानुसार, इन्क्लिनेशन तुमचं जिथे आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, माझ्या गुरूंनी अजून एक गोष्ट सांगितली होती, जे दानाने चालतात ते ब्राह्मण आहेत, जे टॅक्सेसने चालले जातात ते आहेत क्षत्रिय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास. त्याला आपण मिलिटरी किंवा फक्त पोलीसच नाही, त्याला एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास पण म्हणू शकतो. ठीक आहे, जे टॅक्सवर चालतात. काही लोक असतात जे प्रॉफिटवर चालतात. ठीक आहे, प्रॉफिट ते बिझनेस क्लास, वैश्य. आणि जे आहेत ते सॅलरीवर चालतात, त्यांना आपण सर्व्हिस क्लास म्हणू शकतो. सो अशा गोष्टी आहेत, आणि नक्कीच आपण बरेच जण ह्या मध्ये शिफ्ट होऊ शकतो, शफल होऊ ऍट अ टाइम. एकापेक्षा जास्त वर्णाची गुण आणि कर्म आपल्यामध्ये असू शकतात, ते आपण करत असू शकता. तर अशा सर्व या गोष्टी आहेत. ब्राह्मण या शब्दाबद्दल मला सांगायचं होतं, म्हणून मी ह्या सर्व गोष्टी आता डिस्कस केल्या. पुढे तुलसीदासजी संत संघाचा महिमा सांगतात. सत्संग का करावा, काय त्याचं महत्व आहे ते सांगतात. ठीक आहे, का जरुरी आहे. मज्जन फल पैकी तत्काला, काक होई पिक बकऊ मराला, सुनिया चरज करे जन कोई, सतसंगती महिमा नहीं होई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मज्जन फल पेखिय तत्काला, काक होई पिक बकऊ मराला, सुनी आचरज करे जन कोई, संत संगती महिमा नाही कोई. या तीर्थराजमध्ये स्नान केल्यावर त्याचं फळ तत्काळ, ठीक आहे, तत्काळ बघण्यात येतं, पटकन. ते कसं की एखादा काक होई पीक बकऊ मराला. ठीक आहे, काक म्हणजे कावळा. ठीक आहे, एखादा कावळा कोयल बनतो, बगळे जे आहेत ते हंस बनतात. ठीक आहे, हे असं कोणी ऐकून आश्चर्य करू नका, कारण हीच तर सत्संगाची महिमा आहे, जी की तुम्ही लपवू नाही शकत. ठीक आहे, मी म्हणलं ना, तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला. ते घडवण्याचं काम करतात, तुम्हाला पूर्ण तुमचा कायापालट करतात संत आपले. त्यामुळे सत्संग जरुरी आहे, त्यांचा संग करणं जरुरी आहे. ठीक आहे, सत्संगावरून एक गोष्ट मला आठवली की वैवाहिक जीवनाबद्दल ही गोष्ट आहे. ठीक आहे, आजकाल जी कुटुंब व्यवस्था बिघडत चालली आहे ना, त्यामध्ये माझं एक सांगणं राहील की आपण काय करतो की लग्न तुम्ही करता धार्मिक
हिंदू पद्धतीने, राईट. आणि वैवाहिक जीवनात काही अडचणी आल्या तर कुठे जाता? कोर्टात, वकिलाकडे. का का जाता तिकडे? तुम्हाला धर्म नाहीये का? तुम्हाला धर्मगुरू नाहीयेत का? सत्संग नाहीये का? संतांकडे जावं ना. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना की माझं खरं आहे, असं प्रत्येकालाच वाटतं, माझंच खरं असं ज्यावेळेस वाटतं ना, त्यावेळेस कोर्टात जाण्याऐवजी धर्मगुरूंकडे जावा, तुम्ही संतांकडे जावा, सत्संग करा. 5 धर्मगुरूंना तुम्ही विचारा तुमचा प्रश्न, ते तुम्हाला नक्की योग्य मार्गदर्शन करतील आणि सगळ्यांचं एकमत नक्की होईल. जे खरे जेन्युइन संत आहेत, जे जेन्युइन गुरु आहेत, ठीक आहे. घरी बसून टाळ्या वाजवून आरती करून तुम्हाला अक्कल येणार नाही, ठीक आहे. तुम्ही लग्न करताय धार्मिक पद्धतीने आणि काही अडचणी आल्या की कोर्टात जाताय आणि डिवोर्सच्या गोष्टी करताय. याच्यातच आपली बुद्धी लक्षात येत आहे, ठीक आहे. गोविंदा गोविंदा. सत्संगाच्या गोष्टी सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज यांनी सुद्धा खूप छान सांगितलंय की ते ज्ञान पैगा बर्वे, जरी मनी हाती जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संतांना भजा म्हणतायत, ठीक आहे. संतांना का भजायचंय, गुरुंकडे का जायचंय, सत्संग का करायचंय, ही गोष्ट हळूहळू आता पुढे जातोय आपण. का जरुरी आहे हे मी सांगतो, पण लक्षात घ्या की ते जरुरी आहे. संताया भजावे सर्वस्वी, ते ज्ञान पैगा बर्वे. ते ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर, आता ते ज्ञान म्हणजे काय ना ते सांगतो. परंतु संताया भजावे, संतांकडे जावा. मी बऱ्याच जणांना पाहतो जे फक्त घरातच बसून पूजा करतात. बघा की घरात बसून तुम्ही पूजा केली म्हणजे झालं, असं बिलकुल नाहीये. लक्षात घ्या, घरात बसून तुम्ही पूजा केली म्हणजे पूजा झाली असं बिलकुल नाहीये. तुम्हाला गोष्टी नाही कळू शकत, ठीक आहे, नाही कळू शकत. खूप साऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला घरी बसून नाही कळणार. त्यासाठी संताया भजावे, संताया भजावे सर्वस्वी. गुरुचा संग जरुरी आहे, साधू संतांचा संग जरुरी आहे. त्यांना बाहेर पडा, त्यांना शोधा आणि त्या 4 शहाण्या माणसात जावा, त्यावेळेस तुम्हाला गोष्टी कळतील. तर मी जसं सांगितलं की वैवाहिक जीवनात सुद्धा, पती पत्नीच्या गोष्टींमध्ये सुद्धा, त्या व्यतिरिक्त आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण आपले काहीही प्रश्न असतील जिथं आपल्याला उत्तर मिळत नाहीये किंवा काय योग्य आणि अयोग्य हे ठरवायचं असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही संताया भजावे सर्वस्वेसी, ठीक आहे. संतांकडे जावा, त्यांच्याकडून गोष्टी तुम्हाला नक्की समजतील, है ना. फक्त गोष्ट तुमच्या एकट्याची असेल तर तुम्ही जाणं जरुरी आहे. पती पत्नीच्या बाबतीत मी म्हणेन दोघांनी जाणं जरुरी आहे. कुणी एक जर रेडी नसेल तर मग अवघड आहे, नाही ना, ठीक आहे. कारण एकटा ऐकून काय करणार, ठीक आहे. त्यामुळं संताया भजावे सर्वस्वेसी, संतांकडे जायचंय. आणि मी बघा अजून एक गोष्ट सांगतो, ज्यांना वाटत असेल ना की नाही असं काही नसतं, घरी बसून पण देवदेव होऊ शकतो, असं नाहीये. आणि जर असं असतं तर सुद्धा माऊलींनी असं सांगितलं नसतं की संताया भजावे सर्वस्वेसी. संतांना भजण्यासाठी तुम्ही घरी बसून भजवू शकताय का? घरी बसून त्यांची सेवा करू शकताय का? नाही. घरी बसून त्यांचा संघ होऊ शकतो का? संत तुमच्या घरी येणार आहेत का? नाही. तर आपल्याला जावं लागणार आहे, ठीक आहे. आणि वारी जी आहे ती म्हणेन याच एक प्रतीक आहे. वारीमध्ये काय होतं, इकडून तिकडून सगळी संत मंडळी, सगळे सज्जन लोक एकत्र येतात, म्हणून तर वारीचं आयोजन केलं जातं. नाहीतर कशाला वारी काढली असती ना संतांनी, कशाला एवढं पायपीट करत गेले असते. नाही, जरुरी आहे ते, एक मीटिंग होणं जरुरी आहे, ठीक आहे. एक मी प्रोफेशनल पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की जसं मी आता प्रॉपर्टी व्हॅल्युएशन मध्ये आहे, तर आमच्या व्हॅल्युएशनची सुद्धा एक कम्युनिटी असते, एक प्रोफेशनल बॉडी आहे. तसंच व्हॅल्युअर्स आहे, त्याच पद्धतीने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, CA, त्यांची पण एक प्रोफेशनल बॉडी आहे. वकील आहेत, त्यांची सुद्धा एक बॉडी आहे, CA आहेत, CS आहेत. असे वेगवेगळे हे जे काही प्रोफेशन आहेत त्यांचे प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअल डेडिकेटेड अशी एक टीम आहे, डेडिकेटेड अशी एक इन्स्टिट्यूट आहे. आणि त्यांचे अधूनमधून मीटअप्स होतात, मीटिंग्स, ठीक आहे, मीटिंग होत असतात. आणि त्या मीटिंग्सला चांगले चांगले भले भले माणसं सुद्धा जातात, ठीक आहे, भले भले माणसं सुद्धा जातात. मग का जातात? झालाय तुम्ही प्रोफेशनल, आता मग बसा ना, तुम्ही बसून प्रॅक्टिस करा. नाही,
पण तरी सुद्धा ते मीटिंग होतात, जातात, लोक एकमेकांना भेटतात, त्याचं काहीतरी कारण आहे ना. त्याच पद्धतीने वारीची सुद्धा गोष्ट आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही फक्त घरी बसून राहू नये, संतांच्या संघामध्ये जाणं, सत्संग करणं म्हणून साठी जरुरी आहे. राईट. आशा आहे मला तुम्हाला गोष्टी समजत असतील. का जरुरी आहे सत्संग हे मी थोडंसं सांगायचा इथे प्रयत्न करतोय. आणि सत्संग जो आहे ना, खुद्द भगवंताला सुद्धा आवडतो. गाणं ते ऐकलं असाल, ज्या सुखा कारणे देव वेडावला. ठीक आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. सांगा आता, देव पण वेडा आहे का? वैकुंठ सोडून संतांच्या सदनी राहतोय का? सत्संग करतोय म्हणजे देव स्वतः सुद्धा सत्संग करतायत, त्यांच्याकडे जात आहेत का? त्यांचं स्वतःच ज्या वैकुंठाची सगळेजण इच्छा मनात धरत असतात, ते वैकुंठ सोडून देव स्वतः संतांकडे येतो. हे सगळं सांगायचं नियोजन आहे अशासाठी की त्याचं महत्व तुम्ही प्लीज लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे काय ते गाणं की धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, सर्व सुखाची सुख राशी, 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 संत चरणी भक्ती मुक्ती दासी, संत चरणी भक्ती मुक्ती दासी, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, एका जनार्दनी पार नाही सुखा, एका जनार्दनी पार नाही सुखा, मनोनी देव भुलले देखो देखा, मनोनी देव भुलले देखो देखा, विठ्ठला 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 विठ्ठला, मनोनी देव भुलले देखो देखा, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. तर अशा पद्धतीने संतांचं सगळेजण असं महत्व सांगतायत, सत्संग करा म्हणतायत. स्वतः देव सुद्धा वैकुंठ सोडून संतांच्या घरात येत आहेत, संतांच्या सान्निध्यात येत आहेत. ठीक आहे. तर सर्वांना वंदन आहे. सब संतन की जय, सब संतन की जय. आता मी तुम्हाला सांगतो की हे जे काही इतक्या वेळेपासून आपण सत्संग करा, संतांचं हे महत्व आहे, संतांचं हे महत्व आहे, देव सुद्धा संतांकडे येतो, अरे बापरे, हे सगळं आपण ऐकलं, पण का आहे? ठीक आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला साध्य होतात, पण एक गोष्ट आहे ना, मला इथे तुम्हाला सांगायची वाटते की काय होतं सत्संग तुम्ही केल्यानंतर, काय होतं. त्यासाठी एक गोष्ट जरा आपण इथं चर्चा करूया की विवेक म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, हे तर तुम्हाला माहिती आहे, पण विवेक म्हणजे काय? कुणाला सांगावंसं वाटत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगावं. चांगलं आणि वाईट याची ओळख करण्याची कुवत म्हणजे विवेक. ठीक आहे. विवेक म्हणजे बुद्धीचा ऑडिटर आहे. लक्षात घ्या, तुमचे बुद्धीने सुद्धा घेतलेले सगळे निर्णय योग्यच असतील असं बिलकुल नाही. मला खूप वाटेल की खूप शहाणपणाचा निर्णय हा, अजिबात नाही. शहाणपणाचा निर्णय आहे की नाही
तो योग्य आहे की नाही याची पारख ज्या गोष्टीने होते ती गोष्ट म्हणजे आहे विवेक. ठीक आहे, योग्य अयोग्याची पारख विवेकाने होते. ठीक आहे, या गोष्टी डिसाईड करणे, ठरवणे म्हणजे तुमचा विवेक आहे. ठीक आहे, रामकथेमध्येच आपण पाहू शकतो की एका मुलाने आईचं ऐकलं आणि एका मुलाने आईचं नाही ऐकलं. प्रभू श्रीराम त्यांनी आईची आज्ञा, वडिलांची आज्ञा पाळली, परंतु भरत यांनी आईची आज्ञा नाही पाळली. का तर त्यांच्या ठिकाणी ती गोष्ट योग्य होती आणि ती गोष्ट योग्य आहे की नाही यासाठी त्यांचा विवेक जागृत होता भरतांचा. आणि तुमचा विवेक जागृत असेल तरच तुम्ही चांगला आणि वाईट याचं पारख करू शकता. त्यामुळं विवेक जागृत असणं, विवेक शाबूत असणं म्हणून जरुरी आहे. फक्त नॉलेजला काहीही उपयोग नाही, लक्षात घ्या. बुद्धिमान असणं याला अजिबात इम्पॉर्टन्स नाही. फक्त बुद्धिमान असून काही फायदा नाही. बुद्धीच्या बाबतीत म्हणेन मी की रावण सगळ्यांना मागं टाकलं इतका स्वतः तो बुद्धिमान होता. 10 डोकं होती, 10 डोकं. आता तेवढं बुद्धिमान कोणी बनणार आहे का सांगा. पण रावणाजवळ बुद्धी होती, तेवढं तो इंटेलिजंट होता, पण विवेक नव्हता ना. काय चांगलं काय वाईट कळत नव्हतं. त्यामुळं बुद्धीचा ऑडिटर विवेक म्हणून साठी म्हणतोय की काय चांगलं काय वाईट. अजून एक उदाहरण तुम्ही बघू शकता की प्रल्हाद महाराज आणि वडील. अजून एक उदाहरण शुक्राचार्य आणि जे की गुरु होते बली राजाचे. ठीक आहे, बलीने पण ऐकलं नाही गुरूंचं आणि प्रल्हाद महाराजांनी पण ऐकलं नाही त्यांच्या वडिलांचं. भरताने सुद्धा ऐकलं नाही त्यांच्या आईचं. का तर काय चांगलं आणि काय वाईट जे इन्स्ट्रक्शन्स मिळत आहेत, जे काही आपल्याला सांगितलं जाते त्यात काय चांगलं आणि काय वाईट ह्याची पारख करण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यांच्याकडे तो विवेक होता, त्यांचा विवेक जागृत होता, म्हणून त्यांनी योग्य निर्णय घेतले. ठीक आहे, बुद्धी आणि विवेक मध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे ना. मी जसं सांगितलं, तुम्ही बुद्धिवान असू शकाल, पण जर तुमच्याकडे विवेक नाहीये ना तर काही कामाचं नाही. ते सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. स्वतः रावणाचं मी तुम्हाला उदाहरण दिलंय, 10 डोकं होतं त्याच्याकडे. ठीक आहे, गोविंदा गोविंदा. तर त्यामुळं तुमच्याकडे जर विवेक नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. विवेक पाहिजे. ठीक आहे, खूप छान शब्द आहे विवेक. विवेक मेलाय बऱ्याच जणांचा, विवेक नाहीच आहे बऱ्याच लोकांकडे. ठीक आहे, विवेकहीन माणसे म्हणजे मूर्खच, त्यांना काय बरं वाईट ते कळतच नाही. त्यामुळं विवेक नाहीये म्हणजे तुम्ही शहाणे नाहीच आहात असं आपण म्हणू शकतो. मग बुद्धी तुमच्याकडे किती असू द्या, विवेक नाही तर काही कामाचं नाही. इथे जसं की तुम्हाला माहिती आहे, मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट आहे. लग्न व्यवस्था ही, कुटुंब व्यवस्था ही माझ्या खूप माझ्या जवळचा विषय आहे. तर लग्न झाल्यावर सुद्धा आपल्या मुलीला माहेरी ठेवून घेणारी जी माणसं आहेत, म्हणजे गोष्टी सॉर्ट आउट न करता गोष्टी मोडून टाकाव्यात किंवा कंटिन्यू नाही कराव्यात, अशा माइंडसेटच्या विचारांबद्दल मी बोलतोय. ठीक आहे, तर तिथे सुद्धा विवेक नाही आपण असं म्हणू शकतो. कारण विवेक असता तर असं लग्नानंतर मुलींना घरात ठेवणं नाही ना. रामकथा बघा तुम्ही, जाऊया आपण हळूहळू पुढे. राईट. आणि बरं, हे झालं माहेरच्या लोकांबद्दल बोलणं. त्याच पद्धतीने पत्नी वर्गाबद्दल पण आपण असं बोलू शकतो की हे बघा, रामकथेमध्ये सीतामातेचं अपहरण झालं होतं. त्यामुळं नाईलाजाने सीतामाता प्रभू श्रीरामांपासून दूर गेल्या होता. आणि ते दूर गेल्यानंतर त्यांनी अग्निपरीक्षा सुद्धा दिली होती. असं सगळं होऊन इतक्या परमपवित्र सती माता सीतेबद्दल सुद्धा समाजाने प्रश्न उपस्थित केले होते, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. अशा गोष्टी असून सुद्धा मग मला सांगा, तुम्ही तर इथं स्वतःहून पतीपासून दूर जाताय, स्वतःहून दूर राहताय, तर किमान तुम्ही तुमच्या चारित्र्याची तरी काळजी करा ना.
स्वतःचे कॅरेक्टर म्हणजे त्याचं तरी जपा. खूप छान आपल्याकडं म्हणलं जातं की धन गया तो कुछ नहीं गया, आणि काय पुढे स्वास्थ्य गया तो कुछ गया, आणि चारित्र्य गया तो सब कुछ गया. चारित्र्याला म्हणून जपा. ठीक आहे. नाईलाजाने सीता मातेला दूर राहावं लागलं तरी शंका झाली. तुम्ही स्वतःहून पतीपासून दूर राहताय. उद्या तुमच्या चारित्र्यावरती शंका घेतली जाईल, तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उठवले जातील, तुमच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह तयार केले जातील. शहाण्या माणसांना या गोष्टी कळतील, ज्यांचा विवेक जागृत आहे त्यांना या गोष्टी कळतील, इतरांना नाही कळणार. ठीक आहे. त्याच पद्धतीने अजून ह्या मॅरिटल गोष्टींमध्ये आता हल्ली आपण पाहतोय की अतुल सुभाष एक सुसाईड केस झाली होती. खूप ब्रिलियंट माणूस, आपल्या देशातला एक IT इंजिनियर, त्याने सुसाईड केली होती. त्याचे बाकी रिझन्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या केसमध्ये आणि असे बरेच केसेस घडत आहेत आता सध्या. ठीक आहे. समाजात कुठे विवेक, कुठे तुमचा, ह्यासाठी मी सांगतोय की त्या बापाला स्वतःच्या बाळाला भेटू सुद्धा दिलं जात नाहीये. त्या बापाची आणि बाळाची ताटातूट करताय तुम्ही. कुठे तुमचा विवेक? अरे वाद तुमच्यात आहेत ना, वाद तुमच्यात आहेत. तुम्ही तुमचं जसं चालवायचं तसं चालवा, एकमेकांना बोलायचंय नाही बोलायचंय, पण पती पत्नीने संसार सोडून असं मुलांची पण ताटातूट करणं आणि बाप लेकाची भेटच होऊ न देणं, हा कुठला म्हणजे हे कुठलं शहाणपण आहे? कुठे तुमचा विवेक? का काय बोलू आता मी याबद्दल? गोविंदा गोविंदा. विवेक शून्य माणसं आहेत. ठीक आहे. कुटुंब व्यवस्था थोडस ऑरेंज रेड सिग्नल येतोय. ठीक आहे. भविष्य थोडस भारताची कुटुंब व्यवस्था त्याची मृत्यू घंटा वाजायला लागलेली आहे. ठीक आहे. वेळीच आपण लक्ष दिलं पाहिजे. अधिक माहितीसाठी माझं पुस्तक तुम्ही जरूर वाचा, लग्न करताना. नाव जरी त्याचं लग्न करताना असलं तरी लग्नानंतर सुद्धा हे पुस्तक तेवढंच उपयोगी आहे. तुम्ही नक्कीच वेबसाईटवरून हे पुस्तक जरूर वाचा. shivastrology.com या वेबसाईटवर हे पुस्तक अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. म्हणूनसाठी मी म्हणत होतो की असे जे काही म्हणजे पारिवारिक डिस्प्यूट्स असतील, पारिवारिक वाद असतील किंवा पर्सनल सुद्धा काही चॅलेंजेस असतील, तर त्यावेळेस तुम्ही म्हणूनसाठी संतांकडे जाणं जरुरी आहे. संतांकडे जाणं जरुरी आहे. त्याच्याने तुम्हाला योग्य मार्ग भेटेल आणि तिथे गेल्यावर ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान तुम्हाला होईल. आता ते ज्ञान म्हणजे काय? तो विवेक तुम्हाला प्राप्त होईल. अजूनही बरंच ज्ञान आहे, पण त्याचं एक संतांकडे बघा, ते संतांकडे जाणं, सत्संग करण्याचे खूप बाकीचे अजून खूप फायदे आहेत. पण आजचा आपला जो विषय आहे विवेक हा शब्द जो आहे, तिथे मला थोडंसं कनेक्ट करायचंय. त्या अनुषंगाने सांगायचंय की सत्संगामध्ये गेल्यानंतर तुम्हाला विवेक सुद्धा प्राप्त होतो. ठीक आहे. त्यामुळं विवेक का जरुरी आहे हे तुम्हाला कळलं. ठीक आहे. विवेक का जरुरी आहे कळलं की बुद्धीचा ऑडिटर आहे, बुद्धी असून काय फायदा नाही. काय खरं काय खोटं, म्हणजे खरं खोटं पण नाही, काय चांगलं काय वाईट हे कळणं म्हणजे विवेक आहे. त्यामुळे विवेकाची आवश्यकता खूप आहे. विवेक पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि आता विवेक कुठं मिळेल? कुठल्या मॉलमध्ये, कुठल्या दुकानात मिळेल? एखाद्या दुकानाचं किंवा मॉलचं नाव माहिती असेल तर सांगा बरं का. काय रेटनी मिळेल तेही सांगा. तर कुठे मिळणार आहे विवेक? तर विवेक फक्त आणि फक्त सत्संगामध्ये मिळणार आहे. म्हणून म्हणतात की सत्संग करा, म्हणून म्हणतात की धर्मगुरूंकडे जावा, म्हणून म्हणतात की संता या वजावे सर्वस्वेसी. ठीक आहे. त्यामुळं सत्संग जरुरी आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडा, चार शहाण्या माणसात या, धर्मगुरूंना तुमचे प्रश्न विचारा. काय योग्य, काय अयोग्य, काय चांगलं वाईट हे तुम्हाला नक्कीच पटकन कळेल. कारण आता याचा दाखला सुद्धा स्वतः तुलसीदासजी सुद्धा देत आहेत. हे मी कुठेही असं गोष्टी विखरलेल्या नाही आहेत बरं का, एका फ्लो मध्ये येत आहेत. आता विवेक म्हणजे काय ते तुम्हाला लक्षात आलं असेल. विवेक का जरुरी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. विवेक कुठे प्राप्त होतो हे आता स्वतः तुलसीदासजी सुद्धा इथे सांगतायत की बिनु सत्संग विवेक न होई,
राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तर बिनु सत्संग विवेक न होई. सत्संगाशिवाय विवेक तुम्हाला मिळणार नाही असं तुलसीदासजी सुद्धा सांगतात. सतसंगत मुद मंगल मूला, सोई फल सिद्धी सब साधन फूला, राम सिया राम जय जय राम. सत्संग के बिना विवेक नहीं होता और श्री राम जी के कृपा के बिना सत्संग सहज में नहीं मिलता. ठीक आहे, सत्संगाशिवाय तुम्हाला विवेक मिळणार नाही आणि राम कृपा बिन सुलभ नसोय, आणि राम कृपेशिवाय तुम्हाला सत्संग सहज मिळणार नाही. ठीक आहे, ते म्हणजे असं झालं, दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. ठीक आहे, बिनु सत्संग विवेक नव्हे. सत्संगाशिवाय तुम्हाला विवेक नाही मिळणार आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाशिवाय तुम्हाला सत्संग सुद्धा सहजतेने मिळणार नाही. त्यामुळं भगवंतालाच तुम्ही प्रार्थना करा की मला सत्संग मिळावा. ठीक आहे, सत्संग मिळावा याची प्रार्थना तुम्ही भगवंतालाच करा. पुढे काय सांगतायत बघा की बिनु सत्संग विवेक न होई, हे आपण पाहिलं. रामकृपा बिनु सुलभ न सोई, सतसंगत मुद मंगल मूला, सोई फल सिद्धि सब साधन फूला. ठीक आहे, सत्संगती आनंद और कल्याण की जड़ है. आनंद आणि कल्याणचं मूळ जे आहे, तुम्हाला आनंद हवा असेल आणि तुमचं कल्याण तुम्हाला करून घ्यायचं असेल तर त्या आनंद आणि कल्याणचं मूळ जे आहे ते सत्संग आहे. ठीक आहे, सत्संगामध्ये आनंद सुद्धा आहे आणि तुमचं कल्याण सुद्धा आहे. पुढे काय म्हणतायत की अशा या सत्संगाची प्राप्ती होणं, त्याची सिद्धी होणं, त्याची प्राप्ती होणं हेच फळ आहे. हेच फळ आहे. बाकी सगळे साधन जे आहेत ते तर फुलं आहेत. ठीक आहे, म्हणजे सत्संगासाठी तुम्ही हे कराल ते कराल बरेच आपण प्रयत्न करू, हे सगळं फुलं झाले. ठीक आहे, हे काय इम्पॉर्टंट नाही असं नाही, परंतु ज्या वेळेस तुम्हाला सत्संग ऍक्च्युअल मध्ये घडेल, ठीक आहे, ज्यावेळेस योग्य व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचाल ना, ते खरं फळ आहे. सत्संगाची सिद्धी, त्याची प्राप्ती हे खरं फळ आहे आणि बाकी सगळे फुलं आहेत. अशा पद्धतीने इथे तुलसीदासजी वर्णन करतायत. अशा आहेत मला गोष्टी लक्षात आल्या असतील. आता मी तुम्हाला एक सांगेन की आपल्या आजूबाजूला कोण कोण सज्जन संत मंडळी आहेत, कोण कोण धर्मगुरू आहेत, योग्य आणि जेन्युइन बरं का, उगीच इतर नाही. ठीक आहे, कसे ते धर्मगुरू ओळखावे, कसे संत सज्जन ओळखावे याचंही गोष्टी आहेत, आपण ते हळूहळू पुढे पाहूयात. पण अशा व्यक्तींना तुम्ही ओळखा आणि त्यांच्या संग नक्की करा, त्यांच्या नित्यनियमाने दर्शन नक्की घ्या. ठीक आहे, आत्मपरीक्षण करा त्यांच्या मार्फत स्वतःचं. ते नक्कीच आपल्याला आपल्या भल्याचा मार्ग दाखवण्यासाठी समर्थ आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण काय काय पाहिलं की सगळ्यांचं स्मरण केलंय. तुलसीदासजी यांनी गुरुचा महिमा सांगितलाय, त्यांचं स्मरण केलंय, भगवंताचं स्मरण केलेलं आहे, समर्थांची चौपदी आपण पाहिली आहे, ब्राह्मणांना वंदन केलं आहे. ब्राह्मण म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, वर्ण व्यवस्था काय, याबद्दल पण आज आपण थोडंसं शॉर्टमध्ये पाहिलं. सत्संगाचा महिमा काय, त्याची जरूरत काय, हे आपण आज पाहिलं. विवेक म्हणजे काय हे आज आपण पाहिलं आणि विवेक कसा प्राप्त करावा हे सुद्धा आज आपण पाहिलेलं आहे. तर इथे आपण थोडंसं आज विराम घेऊयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये गोष्टी कंटिन्यू करूयात. ज्योतिष, रत्न आणि वास्तुशास्त्र यांच्याशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला संपर्क जरूर करू शकता. माझं जे पुस्तक आहे लग्न करताना, या पुस्तकाचं देखील तुम्ही नक्की वाचन करा. वेबसाईटवर shivastrology.com या वेबसाईटवर ते उपलब्ध आहे. लग्न करताना सुद्धा आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा ते पुस्तक नक्कीच उपयोगी आहे. त्याच पद्धतीने काही कन्सल्टेशन्स, काही सेशन्स तुम्हाला हवे असतील, कुंडली मॅचमेकिंग वगैरे काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मला नक्की संपर्क करा. तुम्हाला नक्कीच बेस्ट कन्सल्टेशन मिळेल याची मी पूर्ण खात्री देतो. ठीक आहे, भेटूयात लवकरच. तोपर्यंत रामकृष्ण हरी.